झोपडीत राहायचं, बरोबरच आहे ना त्यांचं, नाही का अर्जुन? आणि अर्जुन, मला सुद्धा तुझी अवस्था नाही बघवत रे. काय हे सगळं अर्जुन? आणि इथं राहायचंय तुला? नाही, तू चल चल, तू चल. दादा काय येऊ मी तिकडे? कोण आहे मी? माझा काय संबंध आहे कोणाशी? अर्जुन, काही झालं ना तरी तू अजूनही माझ्यासाठी माझा भाऊच आहेस. हा, आता लौकिक अर्थानं जगासाठी तू माझा भाऊ जरी नसलास ना, तरी आता तू त्या घरचा जावई आहेस. लक्षात येतंय का तुझ्या? हे बघ, जावई म्हणून तरी तू त्या घरात निर्धास्त राहू शकतोस. तुला तर ठाऊकच आहे, जावयाला आपल्याकडे किती मोठा मान असतो. मानानं राहशील तू घरात. चल चल, मी तुझं काही ऐकणार नाही. चल तू घरी. दादा, ही संपत्ती, हा पैसा, ते घर, गाड्या, हे बघून परत यायला ना मी इतका लाचार नाही. अर्जुन, अरे असं काय करतोयस? अरे बाबा, तुझं सगळं मान्य आहे मला, पण शेवटी तुम्ही नवरा बायको आहात. नवऱ्या बायकोचं नातं असंच असतं. हे बघ, रुसवे फुगवे नसले तर मग त्या संसाराला तरी काय अर्थ आहे मला सांग? हे बघ, जेवढी भांडणं जास्त तेवढी जवळीकता वाढते नात्यातली. ऐक माझं, चल चल, तू चल चल. दादा, मला ना ती हर्ट झाल्याचा एका अर्थी आनंदच. का रे बाबा, असं का बोलतोयस? नाही दादा, माझा हाच प्रॉब्लेम होता की इतकं सगळं करूनही ना ती हर्टच होत नाही. आता तिला जे हवं होतं ते सगळं मिळालं आणि ती आय एम हॅपी फॉर. अर्जुन, ऐक ना, उगाच तू गैरसमज करून घेतोयस रे बाबा. ऐक ना, तू नीट विचार कर ना, मी बोलतोय त्याचा. काही गरज नाहीये. येतो. ठीक आहे बाबा, जशी तुझी इच्छा. येतो. चला, ठिणगी तर पेटली. आता याचा भडका उडायला जास्त वेळ लागणार नाही विद्याधर. मदर मौली, सावे, मी जावं म्हणते. कुठं निघालीस तू? कुठं काय? आपल्या गावाकडं. मदर मौली, तू कुठं जाणार नाहीस? ये बस. अगं ऐक की. बस म्हणते ना. बाकी काही नाही, पण मला लयच अस्वस्थ वाटतंय बघ. मदर मौली, काय झालं तुला अस्वस्थ व्हायला? हे बघ, मला माहितीये तुझ्यासाठी सगळं तिथलं नवीन आहे. तसं बघायला गेलं तर तुझ्यासाठी इथलं काहीच नवीन नाहीये. अगं, हेच तर पटना झालंय माझ्या मनाला. काय? म्हणजे मला मान्य आहे या घराशी माझे चांगले संबंध होते, पण आपण किती नाही म्हणलं ना तरी या घराची मोलकरीण होते मी. एकेकाळी त्या स्वयंपाक खोलीत खाली फरशीवर झोपायचे मी, आणि काल त्या मामींच्या खोलीत झोपले, ते पण बेडवर. नाही नाही, माझ्या काही मनाला हे पटना झालंय बघ. मी आपल्या गावाकडेच बरी. मदर मौली, हे तुझ्या पोरीचं घर आहे. मला माहिती आहे आता तुला इथं कानकोंड्यासारखं होत असेल. नाही नाही साबे, दीपू माझी वाट बघत असेल, मला जायलाच पाहिजे. कुठेही जायचं नाहीये तुम्ही. असं काय करताय तुम्ही? यांच्या आई आहात. सख्या नसलात तरी सख्या आईपेक्षा जास्त केले तुम्ही त्यांचं, आणि आमच्यासाठी तर फारच महत्वाचे आहात. तुमच्यामुळे आमच्या सावित्री मॅडम आम्हाला परत मिळाल्यात. तुम्हीच जाताय. नाही नाही विद्याधर दादा, मला जाऊ दे माझ्या घरी. वाटलंच तर मी अधूनमधून सावीला भेटायला येत जाईन ना. मग हे कोणाचं घर आहे? तुमच्या मुलीचं जे घर तेच तुमचं घर ना. शारदाताई, हे तुमच्या हक्काचं घर आहे. तुम्ही कुठं जायचं नाहीये. सावित्री मॅडम,
तुम्ही तरी समजावा तुमच्या आईला. अहो, ज्या बाईनं तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्या बाईनं पुन्हा त्या एका खोलीच्या घरात राहायला गेलेलं तुम्हाला तरी आवडेल का? आणि का नाही राहायचं त्यांनी इथं? काय आपल्याकडे जागा कमी आहे का माणसं जास्त आहेत? दादा तेच मगापासून सांगते मी तिला. ऐकलंस? आणि त्यांचं बरोबर आहे. आता शारदाताई, आता मी काही ऐकणार नाहीये तुमचं. आता ठरलंय, तुम्ही इथंच राहायचं बस. म्हणजे ही बाई आता इथं राहणार आहे? नाही शाले, असं काही होणार नाही. आम्ही असं होऊ देणार नाही. थांब, बघच नाही त्या बाईला घराबाहेर हाकललं ना, नाव नंदा लावत नाही. तुम्ही आज चल, ओ ऐक, आज चल म्हणजे. शाले, प्लीज जरा बाहेर जातेस का? मला आणि नंदाला जरा एका महत्वाच्या विषयावरती बोलायचं होतं. थँक्यू. आवडत बाई, माझ्या नशिबात आली मूर्ख. मी खूप मेहनत करून सगळं जुळवून आणलंय. माझ्या मेहनतीवर पाणी फेरायचं नाही. हा, चला, म्हणजे तुम्ही पण त्या सावीचे गुलाम व्हायला तयार झालात तर ठीक आहे. हा की हे पण एक दिवस ते तुमच्या सकट आपल्या समध्यांना घराबाहेर काढायला तवा कळलं तुम्हाला. जे व्हायला नको होतं ना ते झाले आणि ते करून बसलाय तुम्ही. अख्ख्या जगाला सांगून टाकलंय की ती कवठेकरांची खरी वारसदार आहे म्हणून. नाही ठीक आहे, तिचं ठीक आहे, पण ती बाई तिकडची मोल करीन. ती आता या घरात राहून आपल्यावरती हुकूम गाजवणार. असं होऊ देणार नाही. त्या बाईला घरातनं बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. मूर्ख बाई, बस बस इकडं, बस इकडं. हे करून तू काय करतेस ठाऊक आहे काय? एका पिंजऱ्यात अडकवलेल्या पोपटाला मुक्त करतेस तू. कसला पिंजरा? आणि तो पक्षी तर राज्य करणार, त्याचं काय? हेच ना तुमच्या खोक्यात घुसत नाही. नंदा, मीच त्या बाईला मुद्दाम इथं ठेवून घेतलंय. अगं, त्या सावीला जर का पुढे जाऊन प्रेशर मध्ये आणायची असेल ना, तर दुसरी तिसरी कोणी नाही, ही शारदाच उपयोगी पडणार आहे आपल्या. अगं, त्या राक्षसाचा जीव जसा त्याच्या पोपटात होता तसा या सावीचा जीव शारदामध्ये. म्हणून हा शारदा नावाचा पोपट आपल्याला जपायलाच हवा. तरच आपण त्या पोपटाचा पुढे जाऊन गळा आवळू शकतो आणि त्या सावीला आपण मोठे ठेवू शकतो. आलं ध्यानात? घुसलं इथं? काय? कुठे? ते मी एवढं गोंधळायला काय झालं? सांगते ना नंतर. जोवर सांगत नाहीस तोवर मी सोडतच नाही बघ. असं करतेस बघ तू. दादाला आणायला चालले. आत्ता नको जाऊस. का नको ना प्रिया, आता झालं ना वहिनी सगळं. अगं फार फार तर काय होईल. दादा नाही म्हणायला यायला. हो ना, मी प्रयत्न तर करून बघते. ठीक आहे, आता तुझी इच्छा आहे तर मी काय बोलणार. मी कोण अडवणार आहे तुला? वहिनी असं नको म्हणूच ना. बरं ते सोड, मला सांग कृष्णही कुठे? त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. काल त्यांची औषधांची वेळ झाली आणि तो बलराम घेऊन गेला त्यांना. कुठे ते? असेल तिच्या खोलीत. खोलीत आहेत ना? मी आले. वहिनी तू जा कृष्णाला भेटायला, पण ती आता तिच्या जुन्या खोलीत नाही राहत. मग कुठे? या बाजूच्या छोट्या खोलीत राहते. मग कृष्णाईंच्या खोलीत कोण राहतं? नंदाबाई.